वेटिंग फॉर व्हिसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या काही आठवणी या वेटिंग फॉर व्हिसा नावाच्या त्यांच्या छोटेखानी आत्मचरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहामध्ये हे छोटेखानी हस्तलिखित सापडलं होतं आणि याच संस्थेनं हे हस्तलिखित प्रकाशित केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच प्रस्तावना म्हणून लिहिलेले काही शब्द. अस्पृश्यता काय आहे हे विदेशी लोकांनाही माहीत आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांना याची झळ बसलेली नसल्यामुळे ती किती जुलमी आहे याची जाणीव त्यांना नाही. त्यांना हे समजणं कठीण आहे की बहुसंख्येने हिंदू असलेल्या गावाच्या गावकुसाबाहेर अस्पृश्य अल्पसंख्येने राहतात, गावातील घाण दररोज साफ करतात, हिंदूंच्या दारात भीक मागतात, हिंदू बनियाच्या दुकानातून मसाले आणि तेल विकत घेताना काही अंतरावर उभे राहतात. आपल्या घरा एवढाच गावाविषयी सुद्धा प्रचंड आदर असूनही गावातील कुठल्याही वस्तूला आत्तापर्यंत स्पर्श केलेला नाही आणि इथून पुढेही स्पर्श करू शकत नाहीत आणि आपली सावलीही त्यांच्यावर पडू देत नाहीत. उच्चवर्णीय हिंदूंचे अस्पृश्यांप्रती वर्तन कसे आहे हे सांगण्याचा चांगला मार्ग कोणता असू शकतो ही एक समस्याच आहे. याचे दोन मार्ग असू शकतात. एकतर सर्वसाधारण माहिती दिली पाहिजे किंवा दुसरे म्हणजे अस्पृश्यांवरील अन्यायाच्या काही प्रसंगांचे वर्णन केले पाहिजे. यातील पहिल्यापेक्षा दुसरा मार्ग मला अधिक प्रभावी ठरेल असे वाटले. यापैकी काही उदाहरणे माझे स्वतःचे अनुभव आहेत तर काही इतरांचे अनुभव आहेत. माझ्या जीवनात माझ्यावर गुदरलेल्या काही प्रसंगांचा उल्लेख करून मी सुरुवात करतो. कोरेगावचा बालपणी केलेला बैलगाडीतला प्रवास. आमचं कुटुंब मूळचं मुंबई प्रेसिडेन्सीच्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दापोली तालुक्यातलं. ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू झाल्यानंतर माझे पूर्वज त्यांचा पारंपरिक व्यवसाय सोडून कंपनीच्या सैन्यात भरती झाले होते. माझ्या वडिलांनीही कौटुंबिक परंपरेनुसार लष्करातील नोकरी पत्करली. ते अधिकारी पदावर पोहोचले आणि सुभेदार पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर माझे वडील कुटुंबासह दापोलीला स्थायिक होण्याच्या उद्देशाने गेले, परंतु काही कारणांमुळे त्यांनी आपला विचार बदलला. आमचे कुटुंब दापोलीहून साताऱ्याला आले आणि तेथे आम्ही 1904 पर्यंत राहिलो. मला चांगलेच आठवते. तो पहिला प्रसंग मी या ठिकाणी देत आहे तो 1901 साली घडलेला आहे. जेव्हा आम्ही साताऱ्यात राहत होतो तेव्हा माझ्या आईचं निधन झालेलं होतं. माझे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कोरेगाव येथे रोखपाल या पदावर नोकरीवर होते. तेथे मुंबई सरकार दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तलाव खोदण्याचे काम करत होते. हजारो लोक दुष्काळामुळे मरण पावले होते. माझे वडील कोरेगावला गेले तेव्हा माझा मोठा भाऊ, मृत्यू पावलेल्या माझ्या मोठ्या बहिणीची 2 मुलं आणि मला माझ्या आत्याच्या व शेजाऱ्यांच्या भरवशावर सोडून गेले होते. माझी आत्या खूप चांगली होती, परंतु तिची आम्हाला काहीच मदत होत नव्हती. ती काही प्रमाणात ठेंगणी होती आणि तिचे पाय अधू होते, त्यामुळे तिला आधाराशिवाय चालता येत नव्हतं. अनेकदा तिला उचलून न्यावं लागत असे. मला बहिणीही होत्या. त्यांचे विवाह झालेले होते आणि आमच्यापासून दूर अंतरावर त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. स्वयंपाक करणे ही आमच्यासाठी एक समस्या होती. विशेषतः शारीरिक असहाय्यतेमुळे आमची आत्या काही काम करू शकत नव्हती. आम्ही 4 मुलं शाळेतही जात होतो व स्वयंपाकही करत होतो, परंतु आम्हाला भाकरी बनवता येत नव्हत्या. आम्ही पुलाव किंवा बिर्याणीवर काम भागवायचो, कारण ते बनवणं सर्वात सोपं वाटत होतं. त्यासाठी तांदूळ आणि मटण एकत्र करून शिजवण्यापलीकडे काहीच नव्हतं. माझे वडील कॅशियर होते, त्यामुळे आम्हाला भेटायला साताऱ्याला येणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण कोरेगावला यायला हवं असं त्यांनी पत्र लिहिलं. हे वाचून आम्हा मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, कारण तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही आगगाडी पाहिलेली नव्हती. जोरदार तयारी झाली होती. या प्रवासासाठी नवीन इंग्रजी पद्धतीचा सदरा, रंगीबेरंगी कोरीव टोप्या, नवीन बूट, नवीन किनार असलेले रेशमी धोतर खरेदी करण्यात आलं. माझ्या वडिलांनी यात्रेचा संपूर्ण तपशील लिहून म्हटलं होतं की जेव्हा आम्ही निघू तेव्हा कळवा, म्हणजे ते आपला शिपाई आम्हाला कोरेगावला घेऊन जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पाठवते. ठरलेल्या या व्यवस्थेनुसार मी, माझा भाऊ आणि माझ्या एका बहिणीची मुलं साताऱ्याला निघालो. आत्याला शेजाऱ्यांच्या भरोशावर ठेवलं होतं.
त्यांनी तिची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं होतं. रेल्वे स्टेशन आमच्या घरापासून 10 मैल दूर होतं, त्यामुळे स्टेशनवर जाण्यासाठी एक घोडागाडी भाड्याने केली होती. नवीन कपडे घालून आम्ही आनंदानं घराबाहेर पडलो, पण आमचा निरोप घेताना आमची आत्या खूपच भावूक झाली होती आणि जोरजोरात रडू लागली. आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा माझ्या भावानं तिकीट आणलं आणि त्याने मला आणि बहिणीच्या मुलाला 2-2 आणे प्रवासात खर्च करण्यासाठी दिले. आम्ही येथे लगेच आमच्या मस्तीखोर जगण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सुरुवातीस प्रत्येकाने लिंबू पाणीची बाटली मागवली. थोड्या वेळाने गाडीने शिट्टी दिली आणि आम्हाला सोडून गाडी जाते की काय या भीतीने आम्ही पटकन चढलो. आम्हाला मसूरला उतरायला सांगण्यात आले, जे कोरेगावला सर्वात जवळचे स्थानक होतं. ट्रेन संध्याकाळी 5 वाजता मसूरला पोहोचली आणि आम्ही आमचं सामान घेऊन उतरलो. काही मिनिटातच ट्रेनमधून उतरलेले सर्व लोक आपापल्या ठिकाणाकडे निघून गेले. प्लॅटफॉर्मवर केवळ आम्ही 4 मुलं उरलो.